परवा 21 तारखेला बारामती नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपण सर्वच आपल्या वडीलधाऱ्यांचे, आपले सर्व जे मार्गदर्शक आहेत त्यांचं दर्शन घेतो, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो। त्या अनुषंगाने काल आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे पुण्यामध्ये होते आणि मी तिथं जाऊन त्यांचेही दर्शन घेतलं, त्यांचं पुढील 5 वर्षासाठी मार्गदर्शन घेतलं। तसेच खासदार सौ सुनेत्रा वहिनी पवार ह्या सुद्धा पुण्यात होत्या, त्यांचेही त्या ठिकाणी भेट घेतली। आम्हाला कालच संध्याकाळी बातमी कळली की आदरणीय पवार साहेब बारामतीमध्ये येत आहेत, तर त्या अनुषंगाने आज सकाळी मी पवार साहेबांची सहकुटुंब भेट घेतली। त्यांनीही मला काही नगरपालिकेच्या बाबतीत काही चर्चा झाली आणि सगळ्यांचाच आशीर्वाद घेऊन, पवार साहेब आपल्या सर्वांचेच महाराष्ट्राचे आणि बारामतीचे दैवत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करायची आदरणीय दादांनी वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शन घेतलेले, म्हणून आज गोविंद बागेमध्ये आदरणीय पवार साहेबांची मी भेट घेतली। सर, ही भेट एकंदरीत आपण सहकुटुंब घेतलेली आहे, पवार कुटुंब सातो कुटुंबाचं एक वेगळं नातं समजलं, कसं बघता? काय पवार साहेबांना सल्ला दिला, मार्गदर्शन? नाही, गेले तुम्ही माहीत असेल की आदरणीय पवार साहेबांनी ज्यापासून त्यांची राजकीय कार्यकाळाची जो त्यांनी प्रवास सुरू केला त्यावेळेसपासून माझे आजोबा असतील कैलासवासी धोंडीबाबाजी सातो, त्यांनी त्यांची खंबीरपणे साथ दिली, त्यांना मार्गदर्शन केलं। त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये बापूजींनी पवार साहेबांबरोबर आदरणीय दादांबरोबर काम केलं। त्यानंतर माझ्या आई सौ जयश्री सदाशिव सातो यांनीही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांनी मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली। हे सगळं एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमी पवार साहेबांकडे, आदरणीय दादांकडे बघतो आणि हे आम्ही कौटुंबिक संबंध गेल्या 3 पिढ्यांपासून जपलेले आहेत, म्हणून आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी येऊन गाठ घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।